नांदेड लोकसभेसाठी उद्या सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे। मात्र प्रशासकीय यंत्रणा सगळ्या ग्राउंड लेवलला काम करत आहेत आणि विशेष करून पोलिसांकडून योग्य ती खबरदारी सुद्धा घेतली जाते। प्रत्येक मतदान केंद्रावरती शांततेने मतदान पार पडावं यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते। नेमका बंदोबस्त कसा असणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत। नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे सर आपल्या सोबत आहेत। सर, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये। उद्या सकाळी 7 वाजल्यापासून ही मतदानाची प्रक्रिया पार पडते आहे। पोलीस बंदोबस्त कसा आहे आणि 2068 मतदान केंद्रावरती आपण काय करून विशेष करून खबरदारी घेतोय? जो इलेक्शन कमिशनचे गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे आम्ही मॅन्युअलप्रमाणे बंदोबस्त डिप्लॉयमेंट केलेला आहे। ऑब्झर्वर्सच्या मान्यतेने बंदोबस्त लागलेला आहे आणि यामध्ये जी काही आमची मागणी होती DG ऑफिसकडून आम्हाला सगळं बंदोबस्त पुरवलेला आहे। 6 SRPF कंपनीज आहेत, त्याच्यानंतर 6000च्या आसपास आमचा फोर्स आहे, 350च्या आसपास अधिकारी आहेत आणि प्रत्येक बूथ, प्रत्येक 100 मीटर, प्रत्येक एरियाज आम्ही कव्हर केलेले आहे। सर्वांना निर्भय आणि चांगल्या वातावरणात मतदान करता यावं यासाठी आम्ही सज्ज आहोत। आम्ही याद्वारे मतदारांना आवाहन करत आहोत की मोठ्या संख्येने येऊन आपला हक्क बजवावा आणि लोकशाही अधिक बळकट करावी। जे काही सेन्सिटिव्ह मतदारसंघ आहेत, मतदान केंद्र आहेत, त्या ठिकाणी आपण कशा पद्धतीची डिप्लॉयमेंट केलेली आहे आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी आपण काय खबरदारी घेतोय? नांदेडमध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सेन्सिटिव्ह असं कुठलंही मतदान केंद्र नाही आहे। जे काही डिप्लॉयमेंट आमच्याकडे आहे ते आमची एक स्वच्छ आणि निर्भय वातावरण राहावं यासाठी जी आवश्यक ती डिप्लॉयमेंट आहे ती आम्ही SRPFची पेट्रोलिंग, SRPFची डिप्लॉयमेंट करून ठेवलेली आहे। ती चौकांमध्ये आणि एरियामध्ये फिरणार आहे। बूथवर आमचा आवश्यक तो बंदोबस्त मॅन्युअलप्रमाणे लावण्यात आलेला आहे। प्रत्येक मतदान केंद्रावरती काही CCTV कॅमेऱ्यांची नजर असणार आहे का? शांततेने आणि पारदर्शक निवडणुकीची ही प्रक्रिया पार पाडावी यासाठी पोलीस कशा पद्धतीने काळजी घेत आहेत? ती सर्व व्यवस्था प्रशासनाने केलेली आहे। ज्या ठिकाणी काही ठिकाणी वेबकास्टिंग आहे, काही ठिकाणी मायक्रो ऑब्झर्वर्स लावण्यात आलेले आहेत आणि सर्व ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना जिल्हा प्रशासनाने केलेल्या आहेत। आम्ही त्यांना सप्लिमेंट करत आहोत आणि कुठलाही वातावरण असं नाही आहे की जिथे कुठे कोणाला भीती आहे, दडपण आहे। सर्व मुक्त वातावरणात, निर्भय वातावरणात मतदान करतील अशी आम्हाला 100% खात्री आहे। वेगवेगळ्या पक्षाचे सगळे जे राजकीय समर्थक असतात किंवा कार्यकर्ते असतात त्यांना शांत ठेवून ही मतदानाची प्रक्रिया प्रत्येक मतदान केंद्रावरती पार पडणं, सिनियर सिटीजन असतील किंवा स्त्रिया असतील त्यांच्यासाठी सुद्धा निर्भय वातावरण तयार करणं ही एक खबरदारी असणार आहे। त्या अनुषंगाने काय काळजी घेतोय सर? या अनुषंगाने आम्ही परत तेच सांगतोय की आम्ही जे डिप्लॉयमेंट प्लॅन आहे त्या डिप्लॉयमेंट प्लॅनप्रमाणे बंदोबस्त लावलेला आहे। आमच्या SDPOज आहेत, ॲडिशनल SPs आहेत, आमच्याकडे 140 पेट्रोलिंग मोबाईल्स आहेत, 315 सेक्टर मॅजिस्ट्रेट्स आहेत। या सर्व याच्यातून आम्ही प्रत्येक बूथवर 5 मिनिटात रिस्पॉन्ड करणार आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत कोणताही वातावरण खराब होणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत। सर्व महिलांना, मुलींना, ज्येष्ठांना योग्य पद्धतीने, क्यूलेस पद्धतीने प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आलेली आहे। चांगलं वातावरण तिथं राहावं यासाठी प्रयत्न करण्यात आलेले आहे। उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी देखील प्रशासनाने प्रयत्न केलेले आहेत। त्यामुळे मतदार राजांनी येऊन मतदान करावं हीच प्रशासनाकडून अपेक्षा आहे। धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर हे होते नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे सर। आणि नांदेडकरांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावावा त्यांच्यासाठी निर्भय वातावरण आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे आणि योग्य ती खबरदारी सुद्धा घेतली असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। प्रेझेंटर अजय मोहितेसोबत कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, नांदेड।